नमस्कार मित्रांनो, मी योगेश जाधव आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आज आपण 12वी गुजरात राज्याचा जो मराठी विषय आहे या 2017च्या सिलेबसनुसार जो अद्ययावत सिलेबस आता शिकवला जातो आहे याच्यावरचा व्हिडिओ आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला आता पहिलं प्रकरण जे काही 12वीसाठी दिलेलं आहे 3 दृष्टांत हे महानुभाव संप्रदायाचं प्रकरण आहे आणि याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास त्याला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। चला आपण प्रकरणाकडे जाऊया। प्रकरण आहे 12वीसाठी पहिलं 3 दृष्टांत। हे जे 3 दृष्टांत प्रकरण आहे हे महानुभाव संप्रदायाच्या ग्रंथातून घेण्यात आलेला, म्हणजे सांगण्याचा मुद्दा महानुभाव सांप्रदायिक साहित्य प्रकारातील हा एक पाठ। हा जो 3 दृष्टांत आहेत हे 3 प्रकारचे दृष्टांत आहेत, उदाहरण आहेत, जे आपल्याला या ठिकाणी एक प्रापंचिक किंवा जीवन किंवा मानवी जीवनातील जे काही परमेश्वराचं महत्त्व आहे हे या ठिकाणी पटवून देण्यासाठी आपल्याला हे 3 दृष्टांत घेतलेला। हे जे 3 दृष्टांत घेतलेले आहेत हे केशिराज भास यांनी लिहिलेलं असून त्यांचा जन्म 1258 शके आणि त्यांचा मृत्यू आहे शके 1316ला। महानुभाव संप्रदायातील एक असे ग्रंथकार होते की ज्यांना या महानुभाव संप्रदायामध्ये एक प्रमुख समजलं जातं। त्यांनी लीळाचरित्र या ग्रंथाच्या आधारे सिद्धांत सूत्रपाठ, दृष्टांतपाठ हे पंथीय तत्त्वज्ञानाचं प्रमाण ग्रंथ तयार केले। आता लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे काय, महानुभाव संप्रदायाचा एक प्रमुख ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ काय ज्यामध्ये चक्रधर स्वामींची वचने सांगितलेली आहेत, म्हणजे त्यांनी दिलेलं धर्मतत्त्वज्ञान जे काही आहे ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला। महानुभाव संप्रदायाचे जे काही प्रमुख किंवा संस्थापक म्हणतात ते श्री चक्रधर स्वामी आहे आणि त्यांनी आपल्या धर्माला किंवा पंथाला जे सांगितलेले वचन आहेत किंवा जे तत्त्व आहेत हे तत्त्व किंवा वचनं हे लीळाचरित्रामध्ये सांगितलेले आहेत। लीळाचरित्रावरूनच त्या ठिकाणी सिद्धांत सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ असे 2 प्रमाण ग्रंथ तयार करण्यात आलेले। चक्रधरांच्या जे काही उक्ती होत्या व त्यांनी दिलेलं जे काही दृष्टांत निवडून जे त्यांनी संकलन व स्पष्टीकरण केलेलं आहे हे केशिराज भास यांनी केलेलं आणि सिद्धांत सूत्रपाठामध्ये जर पाहिलं तर एकूण जवळजवळ 1609 सूत्रे असून या सूत्रांना 3 भागांमध्ये विभाजित करण्यात आलेलं आहे। पहिलं म्हणजे लक्षणपाठ, दुसरं आचारमालिका, तिसरं आहे विचारमालिका आणि या सर्वांच्या भागातून 114 दृष्टांत स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून हा दृष्टांत क्रिया भाग जोडून केशिराज भास यांनी काय केलं, दृष्टांतपाठ हा ग्रंथ तयार केलेला। मग आता महानुभाव पंथाचं जे काही सर्व वाङ्मय आहे हे जर आपण पाहिलं तर पंथनिष्ठेच्या प्रेरणेनंच त्या ठिकाणी ते एक निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये विषयाची विविधता नसून एक वाङ्मय प्रकाशाच्या मांडणीची विविधता आपल्याला पाहायला मिळते। ह्याच्यामध्ये काव्ये, सूत्रे, भाष्ये, टीका, पदे, पद्य, गद्य, चरित्र, छंद, व्याकरण अशी अनेक क्षेत्रांमध्ये विपुल ग्रंथनिर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। महानुभाव संप्रदाय जर पाहिला तर महानुभाव संप्रदाय हा एक द्वैत तत्त्वज्ञान मानणारा संप्रदाय आहे। महानुभाव हा एक पंथ एक भक्तिप्रधान पंथ असून तो भक्तीला विशेष त्या ठिकाणी महत्त्व देतो। या तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वर नित्यमुक्त असून तोच जीवांना ज्ञानाने किंवा भक्तीनं त्या ठिकाणी मोक्ष देऊ शकतो आणि परमेश्वर जीवाला प्रथम ज्ञान देऊन वेधून घेतो आणि मगच त्या ठिकाणी तो वेधून मग ज्ञान मोक्ष देतो। अशा प्रकारचं या भक्ती पंथात त्या ठिकाणी व ज्ञानाचा समन्वय आपल्याला पाहायला मिळतो। महानुभाव संप्रदायाचे हे तत्त्वज्ञान दृष्टांतपाठामध्ये सांगण्यात आलेलं आणि दृष्टांतपाठ जीवाच्या उदाहरणांचा किंवा जीवनातील जे काही प्रसंग आहेत
या उदाहरणांचा प्रामुख्यानं त्याच्यामध्ये विचार केलेला दिसून येतो। त्यासाठी लहानात लहान दृष्टांताचा वापर केलेला असून हा जो भाग आहे किंवा हा जो पंथ आहे हा एक जवळजवळ 13व्या शतकातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारा दिसून येतो। मानव साहित्य हे गद्य स्वरूपात जास्त असून एक ऐतिहासिक दृष्टीनं खूप महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं। महानुभावांनी आपल्या भक्ती मार्गाचा प्रसार मराठी भाषेच्या आश्रयाने केल्यानं मराठी वाङ्मयामध्ये अत्यंत एक बहुमोलाची अशी भर त्या ठिकाणी पडलेली दिसून येते आणि वाङ्मयाच्या विविध शाखा महानुभावांनी संपन्न केलेल्या दिसतात। तसं या ज्या वाङ्मयांच्या सर्वात महत्त्वाचा विशेष म्हणजे काय की बरेचसं लेखन या पंथाचं गद्य स्वरूपात आपल्याला दिसून येतं। याच्यामध्ये गद्य स्वरूपात ते आहे पण भाषा थोडीशी वेगळी असते, परंतु एक समजण्यास सोपी असते आणि छोट्या छोट्या भागांमध्ये ते वर्णन केलेलं आहे। लहान लहान प्रसंगांच्या माध्यमातून आपल्याला ते पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशाच प्रकारचं आपल्याला या 3 दृष्टांत पाठांमध्ये सुद्धा दृष्टांत पाठ जो काही ग्रंथ होता या केशिराज भास यांच्या ग्रंथातून आपल्याला 3 दृष्टांत या ठिकाणी अभ्यासाला दिलेले आहेत। पहिलं म्हणजे एक वेवांचा दृष्टांत आहे, दुसरं हिरड्या बिरड्यांचा दृष्टांत आहे आणि तिसरं शेवाळल्या खडकांचा दृष्टांत। या तीनही दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला मग आता आपण वळूया पाठाकडे। तत्पूर्वी 12वीला जे 2 प्रकारचे प्रश्न येतात, एक हेतुलक्षी एक एका वाक्यात येतात। हेतुलक्षीमध्ये तुम्हाला एक एक शब्दाचे उत्तरं अपेक्षित असतात। मग आता यामध्ये प्रस्तावनेवर जास्त भर देण्यात येतो काही वेळेस, बरोबर। जसं की पाठाचा लेखक विचारला जाईल किंवा त्या पाठाचा लेखक जे काही असेल, उदाहरणार्थ जिथं आता केशिराज भास आहेत तर केशिराज भास यांनी त्या ठिकाणी कोणता ग्रंथ निर्माण केला तर तो आहे दृष्टांत पाठ। आता याच्यामध्ये त्या ठिकाणी मानव संप्रदायाचा प्रमुख ग्रंथ कोणता, लीळाचरित्र, बरोबर। किंवा दृष्टांत पाठामध्ये किती सूत्रे घेण्यात आलेली आहेत, 114। सिद्धांत सूत्रपाठात एकूण किती सूत्रे आहेत, 1609। अशा किंवा मानव संप्रदाय कोणतं तत्त्वज्ञान मानतो, द्वैत तत्त्वज्ञान मानतो, अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असतात अशा प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात। म्हणून विद्यार्थ्यांनी प्रस्तावनेला सुद्धा विशेष महत्त्व दिलं पाहिजे। चला मग आता आपण पाहूया विविध दृष्टांत समजून घेऊ। पहिला दृष्टांत दिलेला आहे तुम्हाला वेवांचा दृष्टांत। याचं एक सूत्र आहे ते म्हणजे ईश्वरी जीव निल्लळ होती, जीव स्वार्थपर। ईश्वरी जीव निल्लळ होती। निल्लळ म्हणजे एक उदासीन, बरोबर। जीव स्वार्थपर, आपला स्वार्थ साधण्यासाठी ईश्वरी जे काही जीव निर्माण केले हे एक उदासीन होतात। त्यावेळेस ईश्वर त्या जीवांना कसं त्या ठिकाणी वागावं किंवा वागलं पाहिजे याच्याविषयी त्या ठिकाणी या दृष्टांताच्या माध्यमातून एक मार्गदर्शन स्वरूपातलं आहे। आता याच्यामध्ये दृष्टांत जो आहे तो वाचूया आपण। कवनी एकू साडी हाठासी वेव वेयावया जाय। कोणी एक साडी होता, तो हाटासे, हाट म्हणजे काय, बाजार, बाजारामध्ये वेव म्हणजे काय, एक सूत गुंडाळण्याची लांब काठी असते, ते वेव विकत घेण्यासाठी तो बाजारात जातो। हाट वेडू नव्हे भनिनी वृक्षा एका तडीनीचे। बाजारामध्ये त्याला वेव काही त्याला पाहिजे असेल तसं वेव काही मिळत नाही। मग तो बाजारामध्ये फिरून फिरून काय होतो, थकून जातो आणि एका वृक्षाच्या झाडाखाली म्हणजे वृक्षाखाली तो झोपून जातो। वरू ते पाहे तव सरळ डाळ खांदी देखे। आणि त्यावेळेस तो त्या वृक्षाखाली झोपलेला असतो, त्यावेळेस त्या वृक्षाखाली झोपता झोपता त्याचे लक्ष वरती जातं आणि त्या झाडावर त्याला एक सरळ फांदी दिसते। मग म्हणे याचे कैसे वरवे वेव होईल। आणि मग तो विचार करू लागला की या फांदीपासून मी कसं वेव बनवू शकतो, तव वेव पडे। आणि त्याच वेळेला नेमकं त्याच्या मनामध्ये जी इच्छा आली त्याच वेळेला ती फांदी खाली पडली आणि मग तो त्या फांदीला घेऊन वेव घे खांद्यावरी घाली निघे। आणि ती फांदी त्यानं त्या ठिकाणी खांद्यावर उचलली आणि तो जायला निघाला।
मग तो म्हणे, आगा मी कल्पवृक्ष. आणि मग त्याच वेळेला त्या ठिकाणी ते वृक्ष, तो ज्या ठिकाणी झोपला होता ते वृक्ष त्या ठिकाणी काय होतो, प्रसन्न होतो. आणि तो वृक्ष त्याला सांगतो की अरे, मी काय एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय, एक आपल्या मनामध्ये येणारी इच्छा पूर्ण करणारं एक ते काय असं झाड असतं. ऋग्वेदामध्ये जवळजवळ याचा उल्लेख आलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. प्रसन्न झालो माग तर मोडिये तोडिये अनेक वेवची दे. मग त्यावेळेस ते कल्पवृक्ष सांगतं, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे आणि म्हणून तुला जे मागायचं आहे ते मागून घे. मग त्यावेळेस साडी काय करतो, बाकी काही मागत नाही तो, पण त्याला काय पाहिजे होतं, वेव पाहिजे होतं. आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्या कल्पवृक्षाला सांगतो की मला मोडून तोडून त्या ठिकाणी काय पाहिजे, वेव दे. मग याच्यावरून आपल्याला काय दृष्टांतित मिळालं तर पहा, तैसे परमेश्वर प्रसन्न झाले या जीवे काही विखो व्यवहारू मागावा. तसं जर परमेश्वर तुम्हाला प्रसन्न झाला तर तुम्ही त्या ठिकाणी काय मागितलं पाहिजे, विखो व्यवहार म्हणजे काय, प्रपंच सुख मागितलं पाहिजे. प्रपंच सुखासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते मागितलं पाहिजे. परमेश्वर प्रसन्न झाले या जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे की. आता आपण प्रपंच सुख तर मागितलं, मग नुसतं परमेश्वराजवळ प्रपंच सुखच मागायचं का, नाही. तर त्या परमेश्वराचं प्रेमसुद्धा आपण त्या ठिकाणी मिळवलं पाहिजे. बरोबर आहे नाही. या पद्धतीनं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावरून आपल्याला एक प्रश्न विचारले जातील की व्यवहारांचा दृष्टांत तुमच्या भाषेत समजवा, किंवा साडी बाजारात काय विकत घेण्यासाठी गेला होता, मग कल्पवृक्षानं त्या साडीला काय सांगितलं, असं प्रश्न येऊ शकतात. आता पहा, हा दृष्टांत तुम्हाला नसेल समजला तर आपण एक थोडक्यात पाहूया. एक गोष्ट स्वरूपात आपण हा एक पाहूया. घटना लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे तो दृष्टांत आपला आपोआप लक्षात राहील. कोणी एक साडी असतो, तो वेव विकत घ्यायला बाजारात जातो, पण त्याला पाहिजे ते वेव बाजारात मिळत नाही. मग काय करतो, तो बाजारामध्ये फिरून फिरून थकून गेलेला असतो आणि मग तो एका झाडाखाली येऊन झोपतो. मग झोपलेला असतानाच त्याला त्या ठिकाणी काय, झोपलेला असताना झाडावर एक सरळ फांदी त्याला त्या ठिकाणी दिसते व तो त्या फांदीचा वेव कसा तयार होईल याचा विचार मात्र करतो. मग हा विचार करत असतानाच त्या ठिकाणी तेवढ्यात ती फांदी काय होते, खाली पडते. आणि ती फांदी खाली पडल्यावर तो साडी ती फांदी खांद्यावर घेऊन मग जाऊ लागतो, कारण तो त्याला जे पाहिजे होतं ती खाली ते आपोआप येऊन गेलं आणि त्याला जे पाहिजे ते मिळाल्यामुळे तो खुश होऊन जात होता. परंतु त्यावेळेला तो विचार काय होता त्याच्या मनात की याचं वेव कसं बनेल. परंतु त्याच वेळेला त्या ठिकाणी तो ज्यावेळेस जायला निघतो त्यावेळेसच त्या ठिकाणी तेव्हा तो वृक्ष साडीवर प्रसन्न होतो आणि तो त्याला त्या ठिकाणी जे लागेल ते त्या ठिकाणी मागायला सांगतो. मग साडी काय मागतो की मला मोडून तोडून काही पण कर, पण मला या फांदीपासून काय पाहिजे, वेव मिळायला पाहिजे. म्हणजे त्यानं दुसरं काय मागितलं का, नाही. आपलं एक प्रपंच सुखासाठी जेवढी गोष्ट आवश्यक होती तेवढंच मागितलं, जास्त लालसेपोटी काही मागं सुटला नाही. म्हणजे वृक्षाचं प्रेमही त्यानं त्या ठिकाणी मिळवलं आणि त्याला जे पाहिजे होतं, संसार किंवा विषय प्रपंचाला जे काही पाहिजे होतं ते पण त्यानं त्या ठिकाणी मिळवलं. तसंच की परमेश्वर जर प्रसन्न आपल्याला झालं तर त्या परमेश्वर प्रसन्न झाल्यावर आपण विषय किंवा प्रपंच सुखाबरोबरच त्या ठिकाणी परमेश्वराचं प्रेमसुद्धा मागितलं पाहिजे किंवा ते प्रेम प्राप्त केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, जीवाचा उद्धार होऊ शकतो. या पद्धतीनं हा दृष्टांत आपल्याला या ठिकाणी समजला असेलच अशी आशा करतो. याचे पुन्हा त्या ठिकाणी वाचन करा म्हणजे अजून समजेल आणि त्यावर प्रश्नाचे उत्तरं जे असतील ते वहीत लिहून सोडवायचे, पाठांतर करायचे. चला आता आपण दुसरा दृष्टांत पाहणार आहोत, तो म्हणजे हिरड्या बेहड्याचा दृष्टांत. सूत्र या ठिकाणी दिलेलं पहा. परमेश्वरू अनिमित्त बंधू अनाथनाथा कृपाळू परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभ. परमेश्वर अनिमित्त बंधू. परमेश्वरू अनिमित्त बंधू. अनिमित्त बंधू म्हणजे काय, निमित्त वाचून बंधुत्व दाखवत नाही, तो आपल्या भक्तांना सतत प्रेम करणारा. मग हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर काय आहे, अनाथांचा नाथ आहे, निराधारांचा आधार आहे. तो एक कृपाळू आहे.
परमेश्वर एक खरा पुरुषार्थ त्या ठिकाणी दाखवतो आणि त्या आपण जर त्याच्या संगतीत राहिलं किंवा त्याच्या भक्तीत राहिलं तर आपल्याला लाभापासूनही लाभ म्हणजे लाभापेक्षाही जास्तीचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पदरात पडतो. बरोबर. आता हा दृष्टांत समजून देण्यासाठी आपल्याला काय केलं आहे, त्या ठिकाणी एक दृष्टांत दिलेला आहे, पाहूया. कवनी एकी माता असा. पहा, एक कोणी माता होती, तियेची या लेकुरावासी भूक नाही, तिच्या बाळाला भूक लागत नाही. माद्य पाडिले असे. माद्य म्हणजे काय, एक रोग असतो जो भूक लागत नाही. बरोबर. भूक लागत नाही असा त्या बाळाला काय राहिलेला असतो, रोग झालेला असतो किंवा विकार असतो. बनवणी ते हिरड्या बेहड्याचा गुळाळा दे. आणि म्हणून ती त्या बनवणी म्हणजे काय, म्हणून ती काय करते, हिरड्या बेहड्याचा जो गुळाळा असतो तो गुळाळा त्या बाळाला त्या ठिकाणी देतो. गुळाळा म्हणजे काय की हिरडा आणि बेहडा ह्याच्या दोन वनस्पती आहेत. या वनस्पतींचं त्या ठिकाणी फळं तोंडात चावून ती आई त्या ठिकाणी ते तोंडात चावते, त्यामुळे त्या आईच्या तोंडातले लाळ त्याच्यामध्ये मिक्स होते आणि मग हा जे एक गोडी बनते, ही गोडी त्या बाळाला त्या ठिकाणी ती देते. मग ते अशी भूक लागे. मग त्याचा परिणाम काय व्हायचा की त्या बाळाला त्या ठिकाणी भूक लागायची. माद्य फिटे म्हणजे काय, त्याचा विकार बरा व्हायचा, रोग दूर व्हायचा, मग स्तनपान दे. आणि मग ती त्या बाळाला स्तनपान करून दूध पाजून त्या ठिकाणी त्या बाळाचं पोट भरत असे. म्हणजे ते एक प्रेमानं हे सर्व करते. तिला त्या बाळाचं त्या ठिकाणी एवढी काळजी आहे की त्या बाळाला जेवण केलं पाहिजे किंवा त्याचं पोट भरलं पाहिजे, अशी एक ती प्रेमानं ती काळजी घेते. आणि एवढंच नाही, हे सर्व ती त्रास म्हणून नाही, ते एक आनंदाने करते. त्याचप्रमाणे काय होतं पहा, दृष्टांत काय दिलेलं आहे, तैसे परमेश्वर जीवासी आरती जपजोनी ज्ञानवेती. तसंच परमेश्वराचं आहे. परमेश्वर काय करतो, जीवासी आरती. आरती म्हणजे काय की जीवाला एक जवळ घेतो आणि त्या जवळ घेऊन त्या जीवाला एक प्रेमानं त्या ठिकाणी आपल्या भक्ताला ज्ञान देतो. हे एक ज्ञान असं एक बाळकडू असतं ज्याच्यामुळे त्या ठिकाणी भक्ताच्या मनामधील जो काही अज्ञानरूपी विकार असतो, हा विकार काय होईल, दूर होईल. बरोबर. या पद्धतीने त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये दृष्टांत समजावायला वगैरे लावलेला असतो. 2 मार्कासाठी प्रश्न येतो. ठीक आहे. आपण हा दृष्टांत एक थोडक्यात पुन्हा पाहून घेऊ. लक्ष द्या. कोणीतरी एक आई असते. बरोबर. तिच्या बाळाला भूक न लागण्याचा काय असतो, विकार असतो किंवा माद्य असतं. मग ती आई आपल्या बाळाला त्या ठिकाणी भूक लागण्यासाठी हिरड्या बेहड्याचा त्या ठिकाणी काय देते, गुळाळा देते. मग हा गुळाळा दिल्यामुळं त्या ठिकाणी त्या बाळाचा विकार काय होतो, दूर होतो आणि त्याला भूक लागते. मग भूक लागली की मग ती आई काय करते, त्या बाळाला प्रेमानं जवळ घेते, त्याला स्तनपान करते, दूध पाजते आणि त्याची भूक त्या ठिकाणी भागवते. मग याच्यावरून काय लक्षात झालं आपलं की यामध्ये आई बाळाला प्रेमानं जवळ घेऊन त्या प्रेमानं त्याचा विकार दूर करते किंवा ती ते सर्व आनंदाने करते. तसं त्याचप्रमाणे पहा, आईप्रमाणेच त्या ठिकाणी परमेश्वरही काय करतो, आपल्या प्रत्येक भक्ताला त्या ठिकाणी जवळ घेतो प्रेमाने आणि त्याला ज्ञानरूपी जे काही बाळकडू असतं ते पाजून त्याचा अज्ञानरूपी विकार बरा करण्याचा प्रयत्न परमेश्वर करत असतो. हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण पाहूया तिसरा दृष्टांत, जो आहे शेवाळल्या खडकांचा दृष्टांत. शेवाळल्या म्हणजे काय, शेवाळ आलेले खडक, त्याच्यावरून एक प्रसंग दिलेला आहे, घटना दिलेली आहे. सूत्र दिलेलं आहे पहा, राजसा तामसा धर्म अधिकार नाही. राजस तामस जे काही व्यक्ती असतात यांना धर्मचं ज्ञान प्राप्त करण्याचा कोणताही अधिकार नसतो किंवा त्यांना ते ज्ञान देण्याचा प्रयत्न पण करू नये, असं याच्यामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, दृष्टांत दिलं आहे, शेवाळाले खडक असे. शेवाळलेले खडक असतात, शेवाळ आलेले, तयावरी पाव देऊची तथा ठेवूची नाही. त्यावर पाय ठेवायचा पण नाही आणि द्यायचा पण नाही. जर ऐसाही ठेवीजे तरी निसरवणी पाडी. आणि जर आपल्याकडनं समजा ठेवू नये हे आपल्याला माहिती, परंतु जर अशा खडकावर आपल्याकडनं चुकून का असे ना पण पाय पडला तर काय होईल, आपण निसरवणी पाडी. निसरवणी म्हणजे काय, निष्ठून जातो आणि निष्ठून खाली पडून जातो. मग खाली पडल्यावर काय होईल,
तर आपल्याला त्या ठिकाणी गुडघे, कोपर, झांजिरी गुडघे आणि कोपर जे काही असतात, हाताचे आणि पायाचे जे काही भाग आहेत, हे भाग त्या ठिकाणी काय होतात, ठोकले जातात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेदना होते, दुःख प्राप्त होतं. मग जसं या शेवाळ आलेल्या खडकावर आपण जर पाय ठेवला तर आपल्याला काय होते, दुःख प्राप्त होते, वेदना सहन कराव्या लागतात, बरोबर की नाही. तसं याच्यावरून काय शिकलो, काय दृष्टांत मिळालं, तर पहा, तैसे तामसाप्रती धर्म बोलोची नये. तसं आहे, राजस जे काही व्यक्ती असतात, राजस म्हणजे कोणते, ज्यांना परमेश्वराच्या ज्ञानामध्ये किंवा तात्विक ज्ञानामध्ये काही रुची नाही, धर्मज्ञान ज्यांना आवडत नाही, साध्या भाषेत सांगायचं म्हणजे नास्तिक, बरोबर. तर या ठिकाणी पहा, तैसे तामसाप्रती धर्म बोलोची नाही. तसं आहे, तामस व्यक्तींना धर्माचं ज्ञान कधीच सांगू नये. ऐसाही बोलले तरी दुःख तेची दे. जर त्यांना असं पण सांगितलं गेलं की असं सहज आपल्याकडनं बोललं गेलं की असं आहे ते तसं आहे किंवा तर तरीसुद्धा आपल्या वाट्याला काय येणार आहे, दुःखच येणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं या दृष्टांताच्या माध्यमातून की शेवाळ आलेलं खडक जसे आपल्याला त्रास देतात, तसं तामस व्यक्तींना जर धर्मज्ञान सांगितलं तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला काय होतो, दुःख प्राप्त होते, त्रास प्राप्त होतो. हा दृष्टांत एक आपण तक्त्याच्या साहाय्याने समजून घेऊया. समजायला एकदम सोपं असतं, म्हणून कोणत्याही पाठाचा अभ्यास करताना आपण या पद्धतीने जर केलं तर सोपं जाईल, बरोबर. पहा, शेवाळ आलेले खडक असतात, या खडकावर त्या ठिकाणी पाय ठेवायचा नाही हे आपल्याला माहिती आहे, पण द्यायचं पण नाही आहे किंवा हेही आपण पाहतो. परंतु चुकूनही जर त्या खडकावर पाय पडला तर काय होईल, आपण त्या ठिकाणी पडतो. मग आपण पडल्यामुळे त्या ठिकाणी काय होईल, आपल्या शरीराला इजा होईल, गुडघे, कोपर वगैरे काहीतरी खरचटतात, लागते. त्यामुळे आपल्या वाट्याला वेदना येतात, आपल्याला त्या वेदना सहन कराव्या लागतात. म्हणजेच काय, कोणत्याही वस्तू आपल्यासाठी अशा ज्या काही वस्तू असतात, या सर्व वस्तू काय आहेत, आपल्याला त्रासदायक आहेत. तसं या तामस व्यक्तींचं असतं. राजस तामस व्यक्तींना जर आपण धर्मज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला, सांगू तर नाहीच, पण जर सांगण्याचा प्रयत्न केला किंवा सहज सांगितलं गेलं आपल्याकडनं, तरीसुद्धा त्यांच्यापासून आपल्याला काय होते, दुःखच मिळतं, बरोबर. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दृष्टांत समजले असेल तिघं. तर याच्यावर त्या ठिकाणी दृष्टांत जे ते कथेच्या स्वरूपात लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर सांगितलं की हे दृष्टांत स्पष्ट करा, तर त्यावेळेस तुम्हाला ते दृष्टांत व्यवस्थित स्पष्ट करता येतील. आणि जर व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात असेल तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आरामाने देऊ शकता, बरोबर. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरं प्रकरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला त्या ठिकाणी नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर्स करायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे तिथपर्यंत त्या ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.